गुड मॉर्निंग बॉयज अँड गर्ल्स. आज आपण मराठी या विषयातला काल आपण एक टॉपिक धडा बघितला. तर आज आपण दुसऱ्या क्रमांकाची कविता आहे प्राणसैन्य. पेज नंबर 7. सर्वांनी मराठी विषयात पुस्तकातील पेज नंबर 7 काढला असेल. कविता आहे प्राणसैन्य. प्राणसैन्य कवयित्री आहे मुलांनो इंदिरा संत. मित्रांनो, प्रस्तुत कवितेचा पाठ परिचय सुद्धा महत्वाचा असतो. तर सर्वांनी पाठ परिचयाकडे लक्ष द्या. मी वाचत असताना तुम्ही मनामध्ये पाठ परिचय वाचत चालू. कवयित्री इंदिरा संत, जन्म 1914, त्यांचा मृत्यू झाला 2000 साली. कवयित्री, कथाकार, ललित, लेखिका. लहान वयापासून वाङ्मयाचे संस्कार, उत्कट भावपूर्ण आणि प्रतिभा संपन्न काव्यशैली, सहवास हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. शिला, मेंदी, मृगज, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी काव्यसंग्रह त्यांची प्रसिद्ध आहे. श्यामली, सैतू हे कथा संग्रह. त्यानंतर मुलांनो बघा, मृदगंध, मालनगाथा हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे. बघा मुलांनो, इंदिरा संत महान कवी. उन्हाळा संपत आलेला असता तरी त्याचा ताप अजूनही असह्य आहे. उन्हाळा संपत आलेला असला तरी त्याचा ताप अजूनही असह्य आहे. पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. घराघरात, शेताशेतांवर आवश्यक पूर्व तयारी झाली आहे. अशा वेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचं वर्णन करताना कवयित्रीने या कवितेतून मैत्रिणीच्या नात्यानं घनावळीला म्हणजेच मेघमालेला केलेलं आव्हान. बघा मुलांनो, उन्हाळा संपलाय पण ताप मात्र अजून गेला नाही. म्हणजे अजूनही उष्णता आहे.
शेतकरी पावसाची वाट बघतो आहे. घराघरात शेतावर आवश्यक पूर्वतयारी झाली आहे. अशा वेळी पावसाळ्यापूर्वीचे स्थितीचे वर्णन करताना कवयित्रीने या कवितेतून मैत्री तिच्या नात्याने घणावलेला म्हणजेच मेघमालेला केलेले आव्हान, धाडलेला निरोप भावरम्य आहे. ग्रामीण भागातील घराघरातून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे वर्णन समर्पक शब्दात कवितेत आले आहे. ही तयारी झाल्यावर पावसाची अळवणी केली आहे. अळवणी म्हणजे विनवणी केली आहे. प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक साधले गेले आहे. बघा मुलांनो, प्राणसई कवयित्री इंदिरा संत यांची ही कविता आहे. मित्रांनो, कवयित्रीने निसर्गावर आधारित ही कविता आपल्याला अभ्यासक्रमासाठी ठेवली आहे. मुला बॉयज अँड गर्ल, अतिशय सुंदर कविता आहे. मुला प्रस्तुत कवितेत कवयित्रीने भावना व्यक्त करताना मित्रांनो निसर्गात होणारा बदल, येणारा आगमन जे आहे मुलांनो, ते आहे पावसाचं. उन्हाळा संपून खऱ्या अर्थाने पावसाळ्याची सुरुवात होते. पण उन्हाळा संपतात शेवटी या पावसावर विसंबून राहणारा हा ग्रामव्यवस्थेतला हा शेतकरी आपली शेतातली सगळी कामं आवरलेली आहे. घरातली बायकांनी आपल्या उन्हाळ्यातली पावसापूर्वीची कामं सर्व आवरलेली आहे. शेत तयार झालेलं आहे आणि आगमन फक्त कशाचं आहे मित्रांनो? मेघराजाचं आहे. या मेघराजासाठी कवयित्रीने म्हणजे मेघराजाला विनंती केली आहे, आता बरस तू ये. ही धरणी माता ओली चिंब कर. कवयित्री इंदिरा संत काय करतात, मेघराजाला काय करतात मित्रांनो? या कवितेतून आव्हान करतात, अळवणी करतात, विनवणी करतात. कशासाठी? मेघराजाच्या आगमनासाठी मित्रांनो. बघूया, मी ज्यावेळेस कवितेत चरणाचं जे स्पष्टीकरण करणार आहे, जे वाक्य करणार आहे मुलांना, ते सर्व वाक्य तुम्ही पाठांतर करायचं आहे. सर्वचे सर्व चरणाचं मी स्पष्टीकरण करणार आहे. जे देणार वाक्य तुम्हाला ते व्यवस्थित तुम्ही पाठांतर करायचं आहे. ठीक आहे. मी चरण सुरुवातीला वाचतो आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण त्यामध्ये करतो. तुम्ही मात्र ते शब्द विसरायचे नाही. बघा मुलांनो, पहिलं चरण, पीठ कांडते राशीची तसे कडाडते ऊन, प्राण सई घनावळ कुठे राहिली गुंतून. बघा मुलांनो, या घनावळ म्हणजे या ढगांना विनंती केली आहे. तर पहिलं चरण काय हो? बघा,
पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन पांढरे घोप पीठ जसे राक्षसीने कांडावे तसे कडाक्याचे ऊन तळपत आहे. पांढरे घोप पीठ पांढरे घोप म्हणजे शुभ्र पीठ जसे राक्षसीने कांडावे तसे कडाक्याचे ऊन तळपत आहे. कारण मुलांनो उन्हाळ्याचा हा शेवट आहे, पावसाळ्याची सुरुवात आहे, पण ऊन मात्र काही कमी झालं नाही. इंदिरा संतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. मुलांनो राक्षसीने काढावे तसे कडाक्याचं ऊन जे आहे मुलांनो ते तळपत आहे. आणि कवयित्री इंदिरा संत पुढे म्हणताय प्राण सई घणावळ कुठे राहिली गुंतून. कवयित्री इंदिरा संत म्हणतात माझ्या प्राणप्रिय घनावळी, माझ्या प्राणप्रिय घनावळी सखी तू कुठे गुंतून पडली आहेस. तू कुठे गुंतून पडली आहेस. वेगाने वेगाने. बघा मुलांनो इंदिरा संतांनी पहिल्या चरणात म्हणजे या कडव्यामध्ये काय सांगितलं आहे. पांढरे घोप पीठ जसं राक्षसीने कांडावे तसे कडाक्याचं ऊन तळपत आहे. आणि कवयित्रीने पुढच्या चरणात विनवणी केली आहे. हे ऊन जाण्यासाठी उन्हाचा दाह तळप कमी होण्यासाठी कोणाला कवयित्री इंदिरा संत विनवणी करतायत. बॉयज गर्ल्स माझ्या प्राणप्रिय घनावळी सखी सखी या ढगांना मैत्रीण केलं आहे. कवयित्री या ढगमालेला काय केलं आहे आपली मैत्रीण म्हटलं आहे. घनावळी सखी तू कुठे गुंतून पडली आहे. वेगाने तू काय कर. वेगाने म्हणजेच बरस ते ऊन घालवण्यासाठी शेतकऱ्याची शेती पिकण्यासाठी शेतीतून पीक येण्यासाठी या नवमालेला या ढगांना या पावसाला कवयित्री इंदिरा संत काय करतायत. तळवणी करतायत, विनंती करतायत. कुठे गुंतून पडली आहे तो आता वेगाने वेगाने. हे आपण पहिलं चरण तयार केलं होतं. मुलांनो मी चरण पुन्हा रिवाइज करतो आहे. पांढरे घोप पीठ जसे कांडावे राक्षसीने कांडावे. पाठांतर करा वाक्य. पांढरे पीठ जसे राक्षसीने कांडावे तसे कडाक्याचे ऊन तळपत आहे. पहिले 2 चरण केले. माझ्या प्राणप्रिय घनावळी सखी तू कुठे गुंतून पडली आहेस. आणि वेगाने
मुलांना हे 4 चरण पहिल्या कडव्यातले मी तयार केलेले आहे. चला पुढचं चरण आपण घेऊया. दिला पाखरांच्या हाती माझा संगवा धाडून, एक एक घनावळी मैत्रपणा आठव. मुलांनो, वाक्य तयार करतो आहे नेहमीप्रमाणे आपण पाठांतर करायचं आहे. दिलं पाखरांच्या हाती माझा संगवा धाडून. मुलांनो, आता संगावा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? हा जो संगावा आहे, संगावा म्हणजे निरोप. संगावा म्हणजे काय? निरोप तुला. तिला पाखरांच्या हाती माझा संगावा धाडून, एक एक घनावळी मैत्रपणा आठव. चरण लक्षात ठेवा. पाठांतर करतात. पाखरांच्या हाती तुला मी निरोप धाडला आहे, निरोप पाठवला आहे. धाडणे म्हणजे पाठवणे. पाखरांच्या हाती तुला मी निरोप धाडला आहे, पाठवला आहे. आपली मैत्री आठवो तरी हे मेघमाले तातडीने तुम्ही. बघा मुलांना 4 चरण आहे. गुडबाळगच कवयित्री इंदिरा संत काय विनवणी करतायत? त्या म्हणतात, पाखरांच्या हाती तुला मी निरोप धाडला आहे, पाठवला आहे. आपल्या मैत्रीची आठवण ठेवून तरी हे मेघमाले तू तातडीने ये. आपल्या मैत्रीची आठवण ठेव. आपली मैत्री आठवून हे मेघमाले तू काय कर. तातडीने ये मेघमाले तू काय कर. मेघमाले तातडीने. बघा मित्रांनो, संपूर्ण चरण 4 चरण आहे. बघा कशा प्रकारे तयार केले मुलांनो. पाखरांच्या हाती तुला मी निरोप पाठविला आहे. पाखरांच्या हाती तुला मी निरोप पाठवला आहे. आपली मैत्रीची आठवण ठेव. आपल्या मैत्रीची आठवण ठेवून तरी तू काय करे. मेघमाले लवकर ये, लवकर ये. बघा मित्रांनो, पुढच्या कडव्यामध्ये कवयित्री इंदिरा संत काय करतात? आपल्या मैत्रीची आठवण मेघमालेला करून देत आहेत. कवयित्री इंदिरा संतांनी या मेघमालेला, या ढगांना, या पावसाला कोणाकडे निरोप दिला आहे मुलांनो? पाखरांकडे निरोप पाठवला आहे. हा निरोप पोचताच तुला मी मेघमाले पावसाकडे, या मेघमाला, हे मेघमाला तुला मी पाखरांच्या हाती जो निरोप धाडला आहे, पाठवला आहे. आणि शिवाय तुझी आणि माझी मैत्री आहे. या मैत्रीची आठवण ठेवून तू काय कर. हे मेघमाले लवकर ये, घनावळी तू लवकर ये. अशा प्रकारची मुलांनो दुसऱ्या चरणामध्ये काय केली होती? विनवणी केली होती. निरोप पाखरांकडे पाठवला आणि निरोप पद काय सांगितलंय? तुझी आणि माझी मैत्री आहे. पण मेघमाले याची आठवण तरी ठेवून घे. 2 कडवे तयार केले मुलांना. आपण तिसरं कडवं बघतो आहे.
भोपळ्यांची आळी ठेवली भाजून, उडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून. नेहमीप्रमाणे वाक्य क्लिअर करतो आहे, तुम्ही पाठांतर करायचे आहे. घराघरात घराघरात गौऱ्यांचा ढीग मोडून पडवळ व भोपळा यांची आळी भाजण्यासाठी, यांची आळी भाजण्यासाठी शेणी रचून ठेवली आहे. मुलांनो, घराघरात गौऱ्यांचा ढीग मोडून घराघरात पडवळा भोपळ्याची आळी ठेवली भाजून, उडा उडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून. विद्यार्थी मित्रांनो, स्पष्टीकरणाकडे लक्ष द्या. पाठांतर करा वाक्य. घराघरात गौऱ्यांचा ढीग मोडून पडवळ व भोपळा यांचा आळी भाजण्यासाठी, यांची आळी भाजण्यासाठी पडवळ भोपळा यांचा यांची आळी भाजण्यासाठी शेणी रचून ठेवल्या आहे. उडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून. उडा मोडून म्हणजे काय? उडा मोडून म्हणजे गौऱ्याचा ढीग मोडणे. उडा मोडून म्हणजे गौऱ्याचा ढीग मोडणे. शेणी रचून ठेवल्या आहे. आणि अशा प्रकारे मुलांनो, पुन्हा वाक्य लक्षात ठेवा. आता पडवळ भोपळ्यांची आळी ठेवली भाजून, उडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून. 4 चरण आहे, लक्षात ठेवा. घराघरात भोपळ्याचा ढीग मोडून, घराघरात गौऱ्यांचा ढीग मोडून, घराघरात गौऱ्यांचा ढीग मोडून पडवळ व भोपळा यांची आळी भाजण्यासाठी, यांची आळी भाजण्यासाठी शेणी रचून ठेवल्या आहे. शेणी रचून ठेवल्या आहे. ठीक आहे. 4 चरण इथे केलेले आहे. 4 चरण इथे तुमचे कंप्लीट झाले आहे. पुढे बैल झाले ठाणबंदी, झाले मालक दैजीन, तोंडे कोमेली बाळाची, झळा उन्हाच्या, झळा उन्हाच्या. पाऊस येत नाही, पाऊस येत नाही, त्यामुळे बैल गोठ्यात बांधून ठेवले आहे. पाऊस येत नाही, पाऊस येत नाही, त्यामुळे बैल गोठ्यात बांधून ठेवले आहे. बघा मुलांनो, कडाक्याचं ऊन अजून काही संपलं नाही. कवयित्रीला काय दृश्य दिसलं बघा मुलांनो. बाहेर पाऊस न आल्याने बघा मुलांनो, पाऊस येत नाही, त्यामुळे बैल गोठ्यात बांधून ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी बेचैन झाला आहे.
कारण शेतातली सगळी कामे आटोपली आहे मुलांनो. बैलांना आता विश्रांती आहे. शेतात जेव्हा काम सुरू होतं तर पाऊस पडल्यानंतर शेतात काम सुरू होतं आणि गोठ्यातली जनावर बाहेर शेतातील कामासाठी काढली जातात बाहेर. कवयित्री इंदिरा संत यांना ही सर्व बैल गोठ्यात बघायला मिळाली आहे. शेतात काम करताना बघायला मिळाली नाही. म्हणून त्या काय म्हणतात, पाऊस न पडल्यामुळे पाऊस येत नाही, त्यामुळे पाऊस येत नाही, त्यामुळे बैल गोठ्यात बांधून ठेवली आहे. बैल गोठ्यात बांधून ठेवली आहे आणि त्यामुळे शेतकरी काय झाला आहे, बेचैन झाला आहे. शेतकरी बेचैन झाले आहे. आणि मुलांना बघा पुढे, तोंडी कोमलली बाळाची झळा उन्हाच्या उन्हाच्या तीव्र झळा लागू, उन्हाच्या तीव्र झळा लागू. लहान बालांची तोंडे जी आहे कोमजली आहे, बाळे हिरमुसली आहे, बाळे हिरमुसली आहे. आता मुलांना ह्याच्यानं बघा बरं कसं काय होईल. रिवाज करतो आणि पाठांतर करा. पाऊस येत नाही, त्यामुळे बैल गोठ्यात बांधून ठेवली आहे. बैल गोठ्यात बांधून ठेवलेली आहे म्हणजे शेतात काही काम नाही. त्यामुळे शेतकरी बेचैन झाला आहे. त्यामुळे शेतकरी बेचैन म्हणजे चिंताक्रांत. बेचैन म्हणजे काय, चिंताक्रांत. चिंता वाढ, कधी चिंता वाढ लागली, भविष्याची. तो बेचैन झाला आहे. पहिले 2 चरण काय कार्य केले. पाऊस पडल्यामुळे बैल गोठ्यात बांधून ठेवली आहे. त्यामुळे शेतकरी बेचैन झाला आहे. बैलांना शेतात थोडक्यात काम नाही. कशामुळे काम नाही, पाऊस न पडला. बघा पुढच्या कळव्यात पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात. तोंडी कोमेली बाळाची झळा उन्हाला कोमजने हिरमुसली. उन्हाच्या तीव्र झळा लागू, उन्हाच्या तीव्र झळा लागू. लहान बाळाची तोंडे उन्हाच्या तीव्र झळा लागू, लहान बाळाची तोंडे कोमजली आहे, हिरमुसली आहे. म्हणजे मुलांनो, या उन्हाच्या झळा ज्या आहेत, त्या उन्हाच्या झळा या लहान बाळाला असह्य होत आहे, त्रस्त करत आहे. त्यांच्या कोमल त्वचेवरती या उन्हाच्या झळांचा 10 विपरीत परिणाम करत आहे. त्या लहानग्या बाळांना या उन्हाच्या झळा असह्य होत आहे. म्हणून ही बाळे हिरमुसली आहे, कोमजली आहे. बघा मुलांनो, या कडव्यामध्ये उन्हाळा सरला तरी कडाक्याचं ऊन अजून
अजूनही आहे. या कडाक्याच्या उन्हापासून शेतात काम नसल्यामुळे जनावर सावलीमध्ये म्हणजेच गोठ्यात बांधावी लागली आहे. मेघमाला बरसत नाही, त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालाय, चिंताक्रांत झालाय. भविष्याचा शेतकऱ्याला प्रश्न पडला आहे. प्रश्न आहे चारा पाण्याचा, पुढचा जनावर आहे. प्रश्न आहे आपल्या पोटा पाण्याचा, प्रश्न आहे भविष्याचा प्रश्न आहे. म्हणून चिंताक्रांत शेतकरी झाला आहे. उन्हाच्या झळा लागून लहान बाळ कुमजला आहे. त्याला दहा मात्र उन्हाचा सहन होत नाही. बळ ही मुसकी आहे. अशा प्रकारची मुलांना जवळपास 4 कडवे मी तयार केले. मुला हे 4ही कडवे आता तुम्ही व्यवस्थित पाठांतर करायचे आहे. प्रत्येक चरणाचं काय स्पष्टीकरण केलं मी ते व्यवस्थित रिपिटेशन तुम्ही करा. बघा बरं, जवळपास 4 कडवे घेतले मी. करा त्याचं पाठांतर. बरं तुम्ही थोडा वेळ तुम्हाला पाठांतराला येतो. आवरा लवकर. ठीक आहे मुलांनो, आपण चरणाचं जे स्पष्टीकरण केलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याप्रमाणे आपण आता पुढचं 5वं कडवं घेतो आहे. विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग, मन लागे ना घरात कधी येशील तू संग. चरण मी स्पष्टीकरण करतोय, वाक्य तुम्ही पाठांतर करताय नेहमीप्रमाणे. विहिरीतले पाणी आटले आहे. विहिरीच्या तळी खोल, खोल जाणे म्हणजे पाणी आटणं. उन्हाळ्यात पाणी काय जातं, विहिरीत खोल खोल जात असतं. कारण बराच मोठा कालखंड हा कोरडा असतो. त्यामुळे विहिरीतलं पाणी काय जातं, खोल जातं. म्हणून कवयित्री इंदिरा संतांनी काय म्हटलं आहे, विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग. आता त्याचं स्पष्टीकरण लक्षात ठेवा. विहिरीतले पाणी आटले आहे. विहिरीच्या खोल तळाशी फक्त थोड्याशा पाण्याचा आसरा दिसतो आहे. म्हणजे दिसू लागले ग भिंग, थोडासा आसरा दिसतो. विहिरीच्या तळाशी म्हणजे काय म्हटलंय, विहिरीच्या तळी खोल, विहिरीतलं पाणी आटले आहे. आटणे म्हणजे कमी पडणे. बाहेरून येणार त्या विहिरीतला स्रोत कमी होणं. मग विहिरीतले पाणी आता आटले आहे. विहिरी खोल तळाशी म्हणजे विहिरीच्या खोल तळाशी थोडासा पाण्याचा काय उरलेला आहे, साठा उरलेला आहे, आसरा उरलेला आहे. थोडासा पाण्याचा या खोलगड भागामध्ये तळाशी थोडासा आसरा उरला आहे. थोडंसं पिण्यासाठी पाणी आहे, पण शेतीसाठी इतकं मोठं पाणी नाही.
मन लागेना घरात कधी येशील तू सांग. आणि अशा प्रकारे हे मेघमाले कवयित्री इंदिरा संत म्हणतात, विहिरीतले पाणी आटले आहे आणि विहिरीच्या खोल तळाशी फक्त थोड्याशा पाण्याचा आसरा दिसतो आहे. थोड्याशा पाण्याचा आसरा दिसतो आहे. म्हणून हे मेघमाले बघा, मन घरामध्ये रमत नाही. तू कधी येशील सांग, आतुरतेने तुझी मी वाट पाहत आहे. हे मेघमाले, तू कधी येशील, मी तुझी आतुरतेने काय करते आहे, वाट पाहत आहे. आतुरता लागली, थोडक्यात मला ओढ लागली आहे. मेघमाले, तू कधी भेटशील, कधी एकदाच भेटशील मेघमाले. तुझ्या भेटीसाठी मी काय झालो आहे, आतुर झालो आहे. अशा प्रकारे कवयित्री इंदिरा संत काय करतायत, विनवणी करतायत. काय चरण तयार केलं मुलांनो? कवयित्री इंदिरा संत म्हणतायत, विहिरीतले पाणी आटले आहे, विहिरीच्या तळाशी फक्त पाण्याचा थोडासा आसरा शिल्लक राहिले आहे. थोडस पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आणि पुढे काय अवस्था झाली मुलांना? म्हणून बघा, मन घरामध्ये रमत नाही. कधी येशील तू सांग, कधी येशील तू लवकर सांग. आम्ही आतुरतेने तुझी काय करतो आहे, वाट पाहतो. हे मेघमाले, बरस लवकर ये. ही जमीन ओली चिंब कर. गुराढोरांना माणसांना पाणी दे मेघमाले. अशा प्रकारची अळवणी विनवणी या कवितेतून, ह्या कर्व्यातून, चरणातून कवयित्री इंदिरा संत करतायत मुलांना. बघा मुलांनो, फार मोठा कोरडा काळ गेला आहे. शेतीची सर्व कामे आटोपलेली आहे. आणि बघा, कोरड्या काळामुळे पाण्याचा थोडा या विहिरीच्या खोलगट भागात तळाशी थोडासा आसरा राहिला आहे. म्हणजे विहिरी आटून गेलेल्या आहे. आणि ह्या शेतकऱ्याला, ग्रामीण व्यवस्थेत शेतकरी हा शेतीवर अवलंबून असतो. पाऊस पडला तरच सगळं काय भविष्य ठरेल. सर्व प्रश्न सुटतील, सर्व समस्या सुटतील. म्हणजे त्याचा सहारा असतो तो शेती. आणि शेती अवलंबून आहे पावसावर. म्हणून पाऊस पडत नाही. त्यामुळे सर्व शेतकरी चिंताक्रांत झाले आहे. आणि घरामध्ये कोणाचंच मन लागत नाही. प्रत्येकजण पावसाची वाट बघतो आहे. घरात मन लागत नाही, चिंताक्रांत झालं आहे. म्हणून मेघमाले, आम्ही तर चिंताक्रांत बनलो आहे. आम्ही तुझी काय करतो आहे, वाट बघत आहे. म्हणून आमचं घरात मन लागत नाही. म्हणून कवयित्री संपताय, हे मेघमाले, कधी येशील सांग, लवकर ये, लवकर ये. कुठे गुंतली आहे? अशा प्रकारची विनवणी यामध्ये कवयित्री इंदिरा संत या घनावलेला, प्राणप्रिय संगीला, या मेघमालेला करत आहे. ठीक आहे, व्यवस्थित चरण पाठांतर करा. मुलांना आपण काय काय चरण तयार केले बघा. थोडस आपण रिपीट करतोय मुलांना.
बघा पहिलं कडवं काय केलं आहे, पीठ कांडते राशीची कसे तसे कडाडते ऊन, प्राणसई घनावळ कुठ राहिली गुंतून. पांढरे पीठ तसे कांडावे, राक्षसीने कांडावे तसे कडाकेचे ऊन तळपत आहे. माझ्या प्रिय प्राणप्रिय घनावळी सखी तू कुठे कुठे गुंतून पडली आहेस. मेघाने हे पहिलं कडवं आपण तयार केलं बॉयज. दिला पाखरांच्या हाती माझा संगवा झाडून निरोप, एक रे घनावळी मैत्रपणा आठवून. पाखरांच्या हाती तुला मी निरोप धाडला आहे, पाठवला आहे. आपली मैत्री आठवण तरी हे मागणार वेगवाले तातडीने ये. हे सेकंड चरण आपण तयार केलं होतं. यामध्ये मुलांनो पाखरांच्या हाती निरोप पाठवला आहे, आपली मैत्री आहे, तू बरस. अशा प्रकारे तुम्हाला स्पष्टीकरणात 2 चरण कव्य केले आहे. पटवळा भोपळ्यांची आळी ठेवली बाजून, उडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून. स्पष्टीकरण केलं मुला. घराघरात गोऱ्यांचा ढेग मोडून पटवळ भोपळा यांची आळी भाजण्यासाठी शेणी रचून ठेवल्या आहे. हे चरण आपण अशा प्रकारे कडवे तयार केलं होतं मुलांचं. ठीक आहे. बैल झाले ठाणबंदी, झाले मालक वेचन बैलाचे मालक. आता मुलांनो पाऊस पडत नसल्यामुळे जिकडे तिकडे कडाक्याचं ऊन अजून पडलं आहे. जरी उन्हाळा संपत आला तर पाऊस काही पडला नाही, पण उन्हाचा ताप आहे. शेतातली सगळी कामं झाली आहे. या उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून या बैलाला या शेतकरी काम नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं, गोठ्यात बांधलंय. पण चरण काय तयार होतं घराच्या. बघा मुलांनो पाऊस येत नाही म्हणजे शेतातली कामं होत नाही. मग पाऊस येत नाही त्यामुळे या शेतकऱ्याने बैल गोठ्यात बांधून ठेवले आहे आणि त्यामुळेच शेतकरी काय झालाय, बेचैन झाला आहे. हे चरण आपण तयार केलं. पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी बैल गोठ्यात बांधले आहे, कारण बैलाला कामच नाही. आणि शेतकरी चिंताक्रांत झालाय, बेचैन झालाय. कशासाठी? पावसाच्या आगमनासाठी. पाऊस पडत नाही म्हणून बेचैन. पुढे थोडे कोमाली बाळाची उन्हा झाला नाही, उन्हा झळाच्या लागून. आता कवयित्रीने बघा या उन्हाच्या तीव्र झळा लागून लहान बाळांची तोंडे कोमजली आहे, हिरवसली आहे. हे ऊन मुलांना असह्यकारक ठरलं आहे. म्हणजे या उन्हाचा विपरीत परिणाम बाळावर झाला. मुलांचं खेळणं, वागणं, हसणं हरपून गेलं आहे. म्हणजे मुलांना इतका परिणाम या शेतकरी कुटुंबावरती कसा झाला, मुलांना त्यांच्या बाळावर सुद्धा झाला आहे. पुढे मुलांना विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग. आता मुलांना कसा विपरीत परिणाम झाला बघा मुलांना. पुढे विहिरीच्या तळी खोल दिसू लागले भिंग. काय सांगितलं मुलांना अगोदरच बघा. विहिरीतले पाणी आटून गेलं आहे पाऊस न पडल्यामुळे. विहिरीच्या तळाशी काय राहिलंय? फक्त थोडासा आसरा राहिला, दिलासा राहिला. थोडस पाणी पिण्यालायक राहिलं जीवन जगण्यासाठी. म्हणून कवयित्री इंदिरा संत म्हणताय, मन घरामध्ये माझं करमत नाही, कधी सांग तू मेघ मारे येशील कुठे गुंतून पडली ग. हे मेघ मारे कधी येशील सांग आणि कुठे गुंतून पडली आहे. अशा प्रकारे मुलांना या मेघमालेला कवयित्री इंदिरा संत काय करतायत या चरणातून विनंती करतायत. ठीक आहे. आपण पुढे बघू. करा आता सर्व कडे व्यवस्थित पठांतर.
मुलांनो, अशा प्रकारे चराचर सृष्टीवर कसा पाऊस न पडल्यामुळे परिणाम आपण बघितला आहे. कशा प्रकारे मुलांनो शेतकऱ्याचं जीवन ह्या पावसावर विसंबून आहे. कवयित्री इंदिरा संतांनी अगदी बारकाईने निरीक्षण केलं आणि ह्यामध्ये दाखल्याने दिलेले आहे. बघा मुलांनो, पाऊस न पडल्यामुळे या शेतकरी कुटुंबाची कशी अवस्था झाली या काळामध्ये कशी सांगितली आहे. बैलांना शेतात काम नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांनी उन्हापासून बचाव होण्यासाठी संरक्षण होण्यास गोठ्यात बैल बांधली आहे. पाऊस न पडल्यामुळे विहिरी आटून गेल्या आहे, पाण्याचा थोडाच आसरा शिल्लक राहिला आहे. पुढे काय? शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. तसेच त्याच्या घरात लहान बाळ आहे. हा उन्हाचा दहा या बाळांना काही सहन होत नाही. मुलांना अशा प्रकारचा दहा सहन न झाल्यामुळे ही मुले कोमजली आहे, हिरमुसली आहे. पुढे एक एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शिला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नावर. हे मेघ मारे, तू धावत धावत पळत आधी माझ्या शेतावर बरस. बघा मुलांनो, वाक्य काय तयार करतोस त्या ठिकाणात लक्षात ठेवा. एक एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर, हे मेघ माले तू धावत धावत पळत आधी माझ्या शेतावर बरस. आणि शेतकऱ्याची बघा मुलांनो, शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नावर. शेतकऱ्याच्या किंवा शेतकऱ्याची उरापोटीशी मुलांनो आणि शेतकऱ्याची उरापोटाशी बाळगलेल्या स्वप्नावर तो हिरवी शाल पांघर. सुंदर चरण तयार केलं मुलांना. कवयित्री इंदिरा संत पुढे काय म्हणताय? कवयित्री इंदिरा संतांनी पुढे काय कल्पना केली मुलांनो? हे मेघराज, हे मेघमाले, दौडत दौडत म्हणजे धावत पळत, दौडणे. धावत पळत, धावत पळत, दौडणे, धावणे, पळणे आधी माझ्या शेतावर. म्हणजे हे मेघमाले, तू धावत पळत आधी माझ्या शेतावर बरस, वर्षाव करत. आणि शेतकऱ्याची उरापोटाशी बाळगलेली स्वप्नावर हिरवी शाल पांघर. शेला हिरवा पांघर, शेला म्हणजे शाल, शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नावर. आणि अशा प्रकारे तू ही शाल जी आहे, हिरवीगार शाल, या मालकाच्या स्वप्नावर उराशीपोटी असलेल्या बसलेल्या विराशीपोटी बाळगलेल्या स्वप्नावर हिरवी शाल पांघर. वाक्य काय तयार होतात, तयार केली मुलांना बघा पुन्हा. एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नावर. हे मेघमाले, तू धावत पळत, हे मेघमाले, तू धावत पळत आधी माझ्या शेतावर बरस. धावत पळत आधी माझ्या शेतावर बरस. पाठांतर करा वाक्य. आणि शेतकऱ्याची उरापोटाशी
बाळगलेल्या स्वप्नावर उरापोटाशी, शेतकऱ्याची उरापोटाशी बाळगलेल्या स्वप्नावर हिरवी शाल पांघर, हिरवी शाल पांघर. मुलांना हे चरण तयार केलं बघा. पुन्हा मी स्फटिकरण करतो आहे, पाठांतर करायचं काम तुमचं. एग एग दौडत आधी माझ्या शेतावर हिरवा शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्ना. काय वाक्य तयार केले मुलांना? हे मेघमाले तू धावत पळत आधी माझ्या शेतावर बरस, आणि शेतकऱ्याच्या ओरापोटाशी बाळगलेल्या स्वप्नावर हिरवी शाल पांघर. मुलांनो, कवयित्री ह्या चरणातून इंद्रा संत श्या मेघमालेला विनंती करताय, लवकर 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 धावत पळत ये आणि माझ्या शेतावर इतकं बरसतं माझं शेत ओलं चिंब कर. तुझ्या बरसण्यानं तू आल्यानं मेघमाले धरणी माते चैतन्य निर्माण होईल. माझ्या शेतीत धान्य पिकवलं पेरलं जाईल, आणि जिकडे तिकडे हे शेत हिरवगार होईल. म्हणजे शेतकऱ्याच्या ओराशी मनाशी स्वप्न आहे, ज्या समस्या आहे शेतकऱ्याच्या, अन्नधान्य मिळणं, त्याच्या जनावरांना बैलांना चारा मिळणं, बैलांना त्याला पिण्यासाठी पाणी मिळणं, प्यायला भेटणं, त्याच्या विहिरीत पाणी येणं, वर्षभर ते पाणी बैलांना त्याला पिण्यासाठी मिळणं, शेताला मिळणं. अशा प्रकारे कवयित्री इंद्रा संत या शेतकऱ्यांनी स्वप्न काय बाळगलेलं आहे ओराशी, त्याच्या समस्या काय आहे, भविष्य काय आहे, हे भविष्य आणि समस्या, भविष्यातील समस्या कशानं सुटणार आहे? तुझ्या येण्यानं, तुझ्या बरसण्यानं सुटणार आहे. म्हणून त्याला म्हणते तू लवकर ये. माझ्या शेतकऱ्यानं उराशी अनेक स्वप्न ठेवलेली आहे. हिरवी शाल तू पांघर, म्हणजे जिकडं तिकडं तुझ्यामुळे येण्यानं सुजलाम सुफलाम. ही धरणी माता अन्नधान्याने पिके, सर्वांना खायला अन्न पाणी मिळेल. पशु पक्ष्यांना, माणसांना, सगळ्यांना अन्न पाणी भेटेल. म्हणून मेघमाले तू लवकर ये आणि आमच्या शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण कर. चला पुढचं चरण. तशी झुलत झुलत एक माझी या घराशी, भाची तुझे झोंबतील तुझ्या जाळीच्या घोळाशी. आता मुलांना चरण नेहमीप्रमाणे स्पष्टीकरण करतोय, पाठांतराचं करायचं काम तुमचं. तशी झुलत झुलत एक माझ्या घराशी, तशी झुलत झुलत माझ्या घरापाशी ये. झुलत झुलत डोलत डोलत हे मी पाहिजे. तशी झुलत झुलत डोलत डोलत माझ्या घरापाशी ये. माझी भाजी तुझ्या घोळदार जरीच्या लुगड्याला मायेने मिळवते. भाजी तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या उराशी, तशी डुलत डुलत माझ्या घरापाशी गेलो. माझी भाजी तुझ्या घोळदार जरीच्या लुगड्याला मायेने मिळवते. तुझ्या घोळदार जरीच्या लुगड्याला
मायेने बिलगते. तुझ्या झरीच्या घोळदार मुद्द्याला ते मायेने बिलगते. बघा मुलांनो, कवयित्री इंदिरा संत यांनी पुढे काय आशावाद ठेवला आहे मुलांनो. हे मेघमाले अशी झुलत झुलत माझ्या घराशी झुलत माझ्या घराशी. आणि माझे भाचे जे आहे, माझे भाचे आहे, तुझ्या घोळदार जरीचं जे लुगडं आहे, त्या लुगड्याला माझी भाचे मायेने काय होती बिलगते. माझी भाचे तुझ्या घोळदार लुगड्याला, जरीच्या लुगड्याला मायेने माझी लहानगी भाची काय करतील, बिलगतील. किती सुंदर कवयित्री इंदिरा संतांची कल्पना आहे. बरस हे मेघमाले बरस काय म्हणतात मुलांनो. अशी झुलत मेघमाले तू माझ्या घरापाशी ये. अशी झुलत हे मेघमाले माझ्या घरापाशी ये ग, माझ्या घरापाशी ये. आणि झुलत आल्यानंतर बघा मुलांनो, कवयित्री इंदिरा संतांनी अपेक्षा केली आहे. आणि त्या म्हणतात, माझे भाचे तुझ्या डौलदार, माझी भाची तुझ्या घोळदार जरीच्या लुगड्याला, तुझं घोळदार जरीचं जे लुगडं आहे, त्या लुगड्याला माझी लहानगी भाचीची आहे. काय मायेने बिलगते. तुझ्या घोळदार जरीच्या लुगड्याला माझी लहानगी भाची जी आहे, त्या घोळाला काय करते, मायेने बिलगते. अशा प्रकारची आशावाद कवयित्री इंदिरा संत या मेघमालेकडे विनवणी करतायत मुलांनो, माझ्या घराकडे कशी आहे सांगितलंय मुलांनो. झुलत सांगितलंय, डुलत सांगितलं आहे. घरापाशी आल्यानंतर काय म्हणतात, माझी भाची तुझ्या डौलदार जरीच्या या लुगड्याला मायेने काय करणार आहे, त्या लुगड्याला मायेने बिलगणार आहे. केवढं मोठं वात्सल्य आहे मुलांना या मेघमालेबद्दल, किती ओढ आहे मुलांना. चला मुलांना आपण हे चरण तयार केलं आहे. पुढे बघू. आळे वेळाचे भिजू दे भर विहिरी तुडुंब, सारे घर दार माझे भिजू दे ग चिंब, भिजू दे ग चिंब. बघा मित्रांनो, काय म्हणतात कवयित्री इंदिरा संत, आळे वेलाचे भिजू दे भर विहीर तुडुंब, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब. तुझ्या बरसावाणे, तुझ्या बरसावाणे, तुझ्या वर्षावाणे, तुझ्या बरसावाणे. बघा पण आळे वेलीची भिजू दे. तुझ्या बरसावाने वेलीची वाफे भिजू दे. वेलीची वाफे काय करू दे, भिजू दे. तुझ्या बरसावाने तुझे बरसतील, त्यामुळे वेलीची वाफे काय होणार आहे. म्हणजे कवयित्री इंदिरा संतांनी त्यामध्ये काय सांगितले, अपेक्षा व्यक्त केली, भिजू दे म्हटलं. तुझ्या बरसावाने वेलीची वाफे भिजू दे. पुढे काय म्हणतात, भर विहिरी कुटुंब. पाठांतर करा वाक्य, विहिरी पाण्याने तुडुंब भरून जाऊ दे. विहिरी
पाण्याने तुडुंब भरून जाऊ दे. सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. आणि पुढे कवयित्री इंदिरासंत काय म्हणतात, माझे सर्व घरदार चिंब चिंब भिजून जाऊ दे. माझे सर्व घरदार चिंब चिंब भिजून जाऊ दे म्हणजे ओले चिंब होऊ दे. माझे सर्व घरदार ओले चिंब होऊ दे म्हणजे मुलांना घरावळीकडनं काय अपेक्षा व्यक्त केली आहे. आता या चरणामध्ये, ह्या गळ्यामध्ये पहिल्या चरणात काय अपेक्षा केली इंदिरासंतांनी घरावळीकडे, आळे वेलीची भिजू दे म्हणजे काय म्हणतात, तुझ्या बरसण्याने वेलीची वाफी जी आहे ती भिजू दे म्हणजे ओले चिंब होऊ दे. वाफ पूर्णपणे भिजू दे, ओले चिंब होऊ दे. आणि तुझ्या बरसण्याने विहिरी पाण्याने तुडुंब भरून जाऊ दे. हे मेघमाले तू इतकं बरस, पण आमच्या सगळ्या विहिरी पाण्याने तुडुंब भरून जाऊ दे म्हणजे आमच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला पाहिजे. वाफ्यातनं पीक आलं ते खायला भेटेल, त्यातनं भाजीपाला वगैरे वगैरे खायला भेटेल. त्यानंतर पुढे काय म्हणतात, सारे घर माझे भिजू दे ग चिंब चिंब. आणि कवयित्री इंदिरासंत काय म्हणतात, माझे सर्व घरदार ओलं चिंब भिजवून जाऊ दे. ज्या चरणामध्ये मुलांना अशा प्रकारची 3-4 अपेक्षा व्यक्त केली. पहिल्या चरणामध्ये काय केलं, हे तुझ्या बरसण्याने विहिरीची वाफी आहे ओले चिंब होते. उन्हामुळे, सतत कोरड्या ऋतूमुळे विहिरी कोरड्या पडल्या आहे, विहिरी पाण्याने तुडुंब भरून जाऊ दे अशी आशा व्यक्त केली. सारे घरदार माझे भिजू दे ओले चिंब. माझे सर्व घरदार ओले चिंब होऊन जाऊ दे. माझे सर्व घरदार ओले चिंब होऊन जाऊ दे. अशा प्रकारे मुलांना कवयित्री इंदिरासंत यांनी या घनावळीकडे काय केले आहे, अपेक्षा केली. आता मुलांना इथे शब्द दिला आहे तुडुंब हा शब्द आहे. तुडुंब हा शब्द आहे. आता तुडुंब पाण्याने भरणे, पाण्याने भरणे. पाण्याने भरणे अशा अपेक्षा. अशा प्रकारची अपेक्षा केली. आता मुलांना ह्या कडव्यामध्ये पहिलं सांगितलं आहे, तू भरस, सगळी वाफे पाण्याने भरतील, भिजतील, त्यातून पीक येईल. त्यानंतर तू इतकं बरस वेगवाले, कोरड्या पडलेल्या विहिरी आहे, त्या कोरड्या पडलेल्या विहिरींना पाणी येईल. तुडुंब भरल्यामुळे सर्वांना पाणी भेटेल म्हणजे पाण्याचा 12 महिने पाण्याची जी समस्या आहे ती मिटून जाईल. सारे घर ओले चिंब तू अशी बरस मेघमाले की संपूर्ण माझं घरदार काय होऊ दे, पाण्याने ओले चिंब होऊ दे. असाही आशावाद कवयित्री इंदिरासंतांनी व्यक्त केला आहे. आता मुलांना आपण हे 3 कडवे तयार केले. बघा मुलं, आता आपण पुढचं कडवं बघतो आहे. उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन, सगळं रमला शेतात त्याचे कौतुक सांगेल. आता हा पाऊस पडतो आहे, आला आहे, मेघमाले तू बरसतील, तर काय अशा अपेक्षा ठेवल्या बघा इंदिरासंतांनी. बघा त्यांच्याकडे, उभी राहून दारात मग मी दाराजवळ उभी राहून तुझ्याशी गप्पा गोष्टी करीन बघ. हे मेघमाले तू जर आली तर तू आल्यावर मग मी दाराजवळ उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन. आता मुलांनो, मी स्पष्टीकरण करतोय, व्यवस्थित पाठांतर करावा.
मग मी दाराजवळ उभी राहू तुझ्याशी गप्पा गोष्टी करेन. हे मेघमाले तू आल्यावर, हे मेघमाले तू आल्यावर मग मी दाराजवळ उभी राहून तुझ्याशी काय करणार आहे, गप्पा गोष्टी करणार आहे. तुझ्याशी काय करणार आहे, गप्पा गोष्टी करणार आहे. आणि पुढे काय म्हणतात, कसा सका रमस येतात त्याचे कौतुक सांगेल. पुढे काय म्हणतात, मी माझा सगळा शेतामध्ये कष्ट करण्यात कसा रमला आहे ती गोष्ट मी तुला कौतुकाने सांगेल. बरे माझा सखा, माझा सखा, सखा म्हणजे माझा सखा पतिराज. तर या ठिकाणी कवयित्री इंदिरा संत काय म्हणताय, माझा सखा जो आहे, पतिराज आहे तो, तू आल्याने शेतामध्ये कष्ट करण्यामध्ये कसा रमला आहे ही गोष्ट मी तुला मात्र कौतुकाने आनंदाने मी तुझ्या कानात सांगणार आहे. किती कल्पना सुंदर आहे. इंदिरा संतांच्या विद्यार्थी मित्रांनो बघा, उभी राहून दारात तुझ्या संगती बोल हे मेघमाले, तू आल्याने, तू बरसल्याने मी काय करणार आहे, दारात उभी राहणार आहे आणि तुझ्याशी काय करणार आहे, गप्पा गोष्टी करणार आहे. तू आल्यावर मी दाराशी उभी राहणार आहे, तुझ्याशी गप्पा गोष्टी करणार आहे आणि काय सांगणार आहे, आणि माझा सखा, माझा सखा कष्ट करण्यास, माझा सखा शेतात कष्ट करण्यास कसा रमला आहे ही गोष्ट. माझा सखा, माझा पतिराज त्या शेतामध्ये कष्ट करण्यामध्ये कसा रमला आहे शेतामध्ये कसा काम करतो आहे तो कसा रमलाय माझा पतिराज, ही गोष्ट मी तुला कौतुकाने सांगणार आहे, कौतुकाने सांगे, कौतुकाने सांगे. अशा प्रकारचा मला नाही करत समजलं. बघा पुढे आपण पुढचं चित्र घेऊ. काग वाकुडेपणा, काग वाकुडेपणा, काग अशी पाठमोरी, एक एक प्राणसी वाऱ्यावर, वाऱ्यावरून भरावे. बघा मुलांनो, शेवट चरण आपण घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा या कड्यामध्ये प्रत्येक चरणात कवयित्री इंदिरा संतांच्या काय अपेक्षा व्यक्त होत आहेत. बघा, काग वाकुडेपणा, पण हे मेघमाले तू का नाराज झाली आहे, का नाराज आहे. वाकडेपणा म्हणजे नाराज असणं. वाकडेपणा या ठिकाणी थोडासा काय करायचं आहे, नाराजपणा हा शब्द या ठिकाणी घ्यायचा. काग अशी पाठवून, आणि बघा मुलांना वाकडेपणा विपरीत, हा काग वाकडेपणा, हा काग अशी पाठवून. आणि मुलांनो अशा प्रकारे या ठिकाणी कवयित्री इंदिरा संत यांनी काय अपेक्षा केली या चरणात. बघा, पण हे मेघमाले तू का नाराज आहे, तू विपरीत का अशी वागत आहेस. हे मेघमाले तू नाराज का आहे बरं. मेघमाले तू अशी नाराज का आहे, तू विपरीत का वागत आहे. मेघमाले तू विपरीत का वागत आहे. मेघमाले बघा मुलांनो, कधी इंदिरा संत पुढे काय म्हणताय, एक एक प्राणसई वाऱ्यावर भराय. आणि बघा, मी माझ्याकडे तू अशी का पाठ ठेवली. हे प्राण सई वाऱ्यावर झेप घे,
लवकर लवकर ये. हे प्राण सई अशी वाऱ्यावर झेप घेत घेत तू काय कर, माझ्याकडे लवकर ये, माझ्याकडे लवकर ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत चरणामध्ये कवयित्री इंदिरा संतांनी काय अपेक्षा केली? गुरुवारी कवयित्री इंदिरा संत म्हणतात, वाकडेपणा काग वाकडेपणा काग अशी पाठमोरी स्पष्टीकरण केलं आहे. मी मुलांना पुन्हा रिपीट करतो आहे. पण हे मेघमाले तू का नाराज झाली आहे? म्हणजे पाऊस पडत नाही. मला एवढी विनंती करून सुद्धा, अळवणी करून सुद्धा पाऊस पडलेला नाही. मेघमाला काय आली नाही. अगेर शेवटी पाऊस पडून पडून म्हणजे पावसाची वाट पाहून पाहून कवयित्री इंदिरा संत एवढी अळवणी केली, विनवणी केली, पण पाऊस पडला नाही. मेघ काय आले नाही, बरसले नाही. म्हणून शेवटच्या कड्यामध्ये काय म्हणतात, न पाऊस वेळ आल्या काग वाकुडेपणा, पाऊस पडलेला नाही, मेघ बरसले नाही. शेतकऱ्याची शेती ओली चिंब झालेली नाही. शेतकऱ्याचे प्रश्न आता मिटत नाही. अशा वेळी शेवटच्या कड्यामध्ये काय अपेक्षा केली का? काय म्हणतात त्या, काग वाकडेपणा काग अशी पाठवलं. हे मेघमाले तू अशी नाराज का आहे? तू अशी विपरीत का वागत आहे? वाक्य तयार केले असेल. हे मेघमाले तू नाराज का आहे? तू अशी विपरीत का वागत आहेस? मी माझ्याकडे अशी पाठ का फिरवली आहे? आणि माझ्याकडे अशी पाठ का फिरवली आहे? हे प्राण सई वाऱ्यावर झेप घे लवकर ये. आणि शेवटी काय म्हणताय, मी माझ्याकडे अशी पाठ का फिरवली? हे प्राण सई, हे प्राण सई वाऱ्यावर झेप घे, आता काय कर तू लवकर ये. हे प्राण वाऱ्यावर झेप घेत घेत तू काय कर लवकर ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या कड्यामध्ये मात्र पाऊस न पडल्यामुळे कवयित्री इंदिरा संत म्हणतात, हे मेघमाले तू नाराज झाली आहे. तू जरा विपरीत वागत आहे, वेगळंच वागत आहे. म्हणून कवयित्री इंदिरा संत म्हणतात शेवटच्या चरणात, माझ्याकडे तू अशी पाठ का ठरव, माझ्याकडे पाठ का ठरवलीस? म्हणजे पाऊस नाही आला. आणि म्हणून शेवटी म्हणतात, हे प्राण प्राण वाऱ्यावर झेप घेत घेत तू काय कर लवकर ये आणि बरस, माझ्या शेतकऱ्याचे सर्व प्रश्न सुटतील. अशा प्रकारे कवयित्री इंदिरा संतांनी पावसाकडे विनवणी केली. मित्रांनो, थोडस आपण या चरणाकडे थोडस रिवाइज करू. बघा आपण काय केलं बघा, 8व्या पेजवरती आपण थोडस रिपीट करू. एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर हे शिला हेवा पंगर मालकाच्या समोर. आपण काय वाटत आहे तर मला, हे मेघमाले तू धावत पळत आधी माझ्या शेतावर आणि बरस, या शेतकऱ्याच्या उरापोटाशी बाळगलेल्या स्वप्नावर काय करतो, हिरवी शाल पांघर. अशा प्रकारे आपण वाक्य तयार केले. धावत पळत माझ्या शेतावर आणि बरस, शेतकऱ्याने उरापोटाशी जे प्रश्न, ज्या समस्या आहे, जे स्वप्न आहे पुढचे, का माझी शेती पिके, धनधान्य येईल, सर्व समस्या सुटते. तर या स्वप्न साकार होण्यासाठी तिने अळवणी केली आहे, विनवणी केली आहे. शेतकऱ्याच्या उरापोटाशी बाळगलेले स्वप्न हिरवी शाल पांघर अशी कल्पना केली. म्हणजे यातून शेतकऱ्याची समस्या काय सुटणार, प्रश्न सुटणार पाऊस पडल्यावर. तशी झुलत झुलत एक माझ्या दाराशी माझे भाषे झुंबतील तुझ्या जरीच्या आवाशी. काय वाक्य तयार केले मुलांना? अशी तशीच झुलत झुलत डोलत डोलत माझ्या घरापाशी माझे भाषे तुझ्या झरीच्या डोळ्याला, ढोलदार डोळ्याला, तुझ्या ढोलदार, तुझ्या घोलदार, तुझ्या घोलदार, घोळदार, तुझ्या घोलदार, घोलदार जरीच्या डोळ्याला माझे भाषे काय मायेने मिळाले. पुढचं कडवं केलं आपण मुलांनो, आळे लेडीचे भिजू दे, भर विहिरी कुटुंब, सारे घरदार भिजू दे गचिंग.
इथे कवयित्री इंद्रासंतांनी काय अपेक्षा व्यक्त केली? मेघराजाकडे म्हणतात, मेघमालेला म्हणतात, तुझ्या बरसण्याने वेळीची वाफे जी आहे, वेळीची वाफे तुडुंब भिजून जाते, भरते. त्यानंतर माझ्या कोरड्या पडलेल्या वेळीला पाणी, माझी वेळी तुडुंब भरून जाते. सारे घरदार माझे तू बरसण्याने माझे सर्व घरदार वगैरे चिंब होते. अशा प्रकारची अपेक्षा, 3 अपेक्षा केली. काय केलंय? तू येण्यानं, तुझ्या बरसण्यानं काय होणार आहे? वेळीची वाफे भिजून जाणार आहे. माझ्या वेरी भरू दे म्हणती, माझं घर ओलं चिंब होऊ दे म्हणतात. पुढच्या कड्यामध्ये काय म्हणतात? उभी राहून घरात दारात तुझ्या संगती ठेवलेनं सगळं रमला शेतात त्याचे कौतुक सांगितलं. आणि मी तू आल्यानंतर मी दाराशी उभी राहील, तुझ्याशी गप्पा गोष्टी करेन की माझा सखा कसा शेतामध्ये कसा रमला आहे, कसा घाम घालतो आहे, काम करतो आहे, मी तुला या गप्पा गोष्टी सांगणार आहे. पण एवढं करून सुद्धा मुलांना पाऊस काही पडत नाही. निराश झाले आहे शेतकरी आणि निराश झाला आहे कवयित्री, निराश झाले आहे कवयित्री इंद्रासंत. म्हणून ते काय म्हणतात? काग हा वाकडेपणा, काग ही अशी पाठमोरी. पण म्हणतात बघा काय म्हणतात, हे मेघमाले तू का नाराज झाले आहे? तू अशी विपरीत का वागती बरं? काग अशी पाठमोरी आणि तू बघा अशा प्रकारे तू विपरीत का वागली आहे? एक एक प्राणसई. आणि मग म्हणतात तू माझ्याकडे बघा वरीप्रमाणे म्हणतात, माझ्याकडे तू अशी पाठ का फिरवली? पाठमोरी, का ग अशी पाठमोरी? मग तू माझ्याकडे पाठ का फिरवली? म्हणजे तू आली नाही, पाऊस पडणार नाही थोडक्यात. म्हणून इंद्रासंत चरणात काय म्हणतात? एक एक प्राणसई. म्हणून हे प्राणसई वाऱ्यावर झेप घेत घेत लवकर. अशा प्रकारे मुलांना ही कविता होती. हे सर्व चरण मी स्पष्टीकरण केलं आहे, व्यवस्थित पाठांतर करा. त्यानंतर बघा अभ्यास बघा, पेज नंबर 9 पेजवरती अभ्यास दिला आहे म्हणून स्वाध्याय दिलेला आहे. आता यामध्ये मुलांना 9 पेजवरती काही प्रश्नांची उत्तर बघा, काही चौकटी पूर्ण करा बघा. कवयित्रींनी जिला विनवणी केली आहे, उत्तर आहे गणावली आहे, मेघमालेला विनंती केली आहे. कडाडत्या उन्हात दिलेली उपमा, या कडाडत्या उन्हाची उपमा दिली राक्षसी पिंड काटते आहे. कवयित्रींनी मैत्रीला संगावा पोहोचवणारे कोण आहे? सांगावा पाखरांकडे पाठवला. उत्तर शेतात रमणारी व्यक्ती आहे सखा पती राज. मुलांना 4 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला दिली आहे. पेज नंबर 9 वरती मला चौकट पूर्ण करायची. काय दिली आहे? विनवणी केली घनावळीला, कडाडत्या उन्हाला उदिलेली उपमा राक्षसी पीठ काढते अशी उपमा दिली आहे. गोपाळकर कवयित्रीच्या मैत्रीला संघावर पोहोचणारी पाखरांकडे निरोप पाठवला आहे मेघमालेसाठी. आणि शेतात राहणारा व्यक्ती कवयित्रीचा पती आहे, सखा आहे. ठीक आहे, हे 4 प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी तयार करून दिले आहे. कारलेल्या बालक बघा, बैलाचे मालक बेचैन झाले आहे. कारण काय? कारण पावसामुळे बैल ठाणबंद झाले आहे. म्हणजे पाऊस न पडल्यामुळे शेताची कामं बंद आहे. काय परिणाम झाला? बेचैन मालकाचे बघा, बैलाचे मालक बेचैन का झाले आहे? पावसाअभावी. उत्तर काय लिहायचं? पावसाअभावी बैल ठाणबंदी झाले आहे. पाऊस न पडल्यामुळे बैलांना बांधून ठेवला मोठ्या. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नांची उत्तर बघा, बाळाची तोंडे कोमजली. कारण बाळाची तोंडे कोमजली, कारण का कोमजली? त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागल्या आहे. त्याचा परिणाम काय झाला आहे? या बाळांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागल्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कार्य आहे तुम्हाला कंप्लीट करून दिलं. आज उत्तर आहे आ घटकाची उत्तरे. कार्याच्या बालकाचे बैल बेचैन झाले आहे. कारण काय? पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहे. हे उत्तर लिहायचे. बाळाची तोंडे कोमजली. कारण उत्तर लिहायचे, त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागल्या आहेत. हे 2 उत्तर द्यायचे आहे मुलांना. चला पुढे आपल्याला ही कृती सोडवायची. मुलांना कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा,
चार अपेक्षा आहे म्हणा. आगमन झाल्यानंतर चार अपेक्षा काय? एक, वेलाचे आळू भिजू दे. वेलाचे आळू भिजू दे, वाफे भिजू दे. वेलाचे आळू भिजू दे, आळू म्हणजे वाफे भिजू दे. त्यानंतर दुसरं आहे विहिरी तुडुंब भिजू दे, म्हणजे पाण्याने भरले. तिसरं आहे घरदार चिंब भिजू दे, असे सांगितले अपेक्षा. आणि चौथी अपेक्षा काय दिली आहे? दारात उभी राहून सख्याचे कौतुक सांगू दे. म्हणजे तुझं आगमन, म्हणजे कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या ह्या अपेक्षा आहे. वेळेची आळू भिजून देणार अपेक्षा केली आहे. विहिरीत तुडुंब पाण्याने भिजू दे सांगितलं आहे. घरदार ओलं चिंब होऊ दे सांगितलं आहे. आणि शेवटी दारात उभी राहून सगळ्याचे कौतुक मी तुला सांगणार आहे. चार अपेक्षा. मुलांनो, अशा प्रकारे बाकीचे प्रश्न उत्तर तुम्ही तयार करायचे आहे. खाली काव्यपद्धतीत स्पष्ट करा. हे दौडत धावत आधी माझ्या शेतावर. तुम्हाला स्पष्टीकरण केलंय मी. त्या स्पष्टीकरणातले वाक्य यामध्ये लिखाण करायचे आहे. तशी झुलत झुलत हे माझ्या दाराशी, ते तुम्हाला मी सांगितलं आहे. स्पष्टीकरणात ते वाक्य लिहायचं आहे. विहिरीच्या तळाशी खोलत दिसू लागले भिंग, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. पाण्याच्या तळाशी थोडासा पाण्याचा आसरा शिल्लक राहिला आहे. थोडंच पाणी शिल्लक राहिले, बाकी विहीर बरीचशी कोरडी पडली आहे. तर अशा प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दिलेली मुलांनो. म्हणजेच प्रश्न पहिला अ चौकट करून आपण तयार केल्या, आ कार्य आपण तयार केलं, कृती करा. तर मुलांनो ही आपण सोडवलेला आहे. आणि प्रश्न दुसरा काव्यपद्धतीचा अर्थ मी आता थोडक्यात स्पष्ट केला आहे. आणि सर्व प्रश्न उत्तर बाकी राहिलेले तुम्ही काय करायचे? सोडवायचे. काव्य सौंदर्य सोडवा. पाठीमागचा तिसरा प्रश्न अभिव्यक्ती रसग्रहण व्यवस्थित लिखाण करा मुलांनो. ठीक आहे. पोयम व्यवस्थित पोयम मी आता इथं कंप्लीट केली आहे. सर्वांनी स्वाध्याय सोडवायचा आहे. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक मुलांनो.